अमोल विजय बापू शिवतारे यांचा बंडखोरीचा जो पवित्रा आहे तो अजूनही कायम आहे. त्यामुळं बारामती लोकसभा मतदारसंघातील भोर तालुक्यात आज ते विविध कार्यकर्त्यांची जाऊन भेटीगाठी करणार आहेत. एवढंच काय तर आमदार संग्राम थोपटे यांच्या कुटुंबियासोबत ते भेटणार देखील आहेत. ते आता भोरच्या दिशेने निघालेले आहेत आणि स्वतः बापू शिवतारे सध्या आपल्या सोबत आहेत. बापू, काय करणार आहात? कार्यकर्त्यांना तुम्ही काय तिथं भेटीगाठी काय सांगणार आहात? पण आता जे सांगितलं की माझं हे बंड आहे, माझं हे बंड नाही आहे. एक लक्षात घ्या, मी पुन्हा पुन्हा सांगत आलोय की 6,86,000 मतदार पवार प्रो आहेत आणि अँटी पवार 5,50,000 मतदार आहेत. पवार प्रो मतदार एकमेकांना मतदान करतील, सासू नणंद बहीण नणंद, पण अँटी पवार जे आहेत त्यांना मतदान करण्याची काय संधी आहे? आणि म्हणून सर्व लोक माझ्याकडे आले होते सगळ्या तालुक्यातून. ते आम्ही मतदान सुप्रियाताईंनाही देऊ इच्छित नाही, आम्ही मतदान सुनेत्राताईंनाही देऊ इच्छित नाही. मग आम्ही द्यायचं कोणाला मतदान? आम्हाला काहीतरी मतदान करण्याची लोकशाहीतली व्यवस्था पाहिजे आणि म्हणून मी बंड नाही केलं. माझं लोकशाहीतलं कर्तव्य केलं की या मतदारसंघातील सतत पवार परिवाराला कंटाळलेले जे काही लोक असतील त्या लोकांना लोकशाही प्रक्रियेतील कर्तव्याची भावना पूर्ण करण्यासाठी योग्य संधी देण्यासाठी मी ही जागा लढवतोय. मी बंड नाही करत, मी माझं लोकशाहीतलं कर्तव्य करतोय. बापू म्हणजे ठाम आहात तुम्ही ही जागा लढणार? नाही, असा बघा की गेले 1 महिना हा प्रोसेस चालू होता. सर्व लोक माझ्याशी संपर्कात होते, मी त्यांच्याशी संपर्कात होतो. आज मी आता भोरला चाललेलो आहे. मी प्रथमतः भोर तसं माझ्या 10, 20, 25 पिढ्या पूर्वीचं उतरवली हे गाव शिवतारे संपूर्ण किल्ल्याच्या आजूबाजूने असणारे सगळे घोडदळाचे त्यावेळेस कोणतरी प्रमुख वगैरे होते असं बोलतात. तर त्या गावात आज मी जातोय. ग्रामदेवतेला तिथे दर्शन करणे, पूजा अर्चा करणे, नारळ फोडणे आणि तिथून मी या भोर तालुक्याचे सुपुत्र जे स्वतःला मावळे म्हणायचे आणि प्रचंड प्रखर स्वाभिमानी असं नेतृत्व अनंतराव थोपटे यांच्या भेटी मी नेहमीच जात असतो, पण यांच्या भेटीला आज मुद्दाम तिथे जातोय. आणि आपल्या सगळ्यांना कल्पना आहे काय अवस्था केली हो भोरची आणि थोपटे साहेबांची. राग आहे, मला राग आहे. पवार साहेबांनी केली. 1999ला सोनिया गांधींनी त्यांना डिक्लेअर केलं की आमचे पुढचे मुख्यमंत्री अनंतराव पवार, पुण्यामध्ये दुसरा कोणी मोठा झालेला नाही पाहिजे. आणि म्हणून त्यांनी सगळ्या कलमड्या केल्या, उलट्या पलट्या गोष्टी केल्या आणि अनंतरावांना पाडलं आणि या भोरचा होणारा मुख्यमंत्री सुपुत्र त्यांच्या आयुष्यात बिबवा कालवला. शिवतारे साहेब, तुम्ही मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, मुख्यमंत्र्यांनी काय तुम्हाला सांगितलं? मुख्यमंत्री हेच म्हणतायत की, आणि मी त्यांच्या मताशी तसं सहमत आहे की बाबा युती धर्म आपल्याला पाळला पाहिजे. पंतप्रधानांना दिलेला शब्द, अमित शहांना दिलेला शब्द आणि एक खासदार महत्त्वाचा आहे आणि त्यामुळे युतीचा खासदार आला पाहिजे याच्यासाठी आपल्याला प्रयत्न करायला हवेत असं त्यांचं संपूर्ण जे म्हणणं आहे. मी अगदी प्रामाणिकपणे त्यांना सांगितलं अशी युतीची प्रत्येक सीट आली पाहिजे या मताचा मी देखील आहे. मी पंतप्रधानांना त्यांच्यावर पूर्ण निष्ठा असणारा माणूस आहे. भाजप देखील या देशातली राष्ट्रनिष्ठ, राष्ट्राच्या प्रति कमिटेड असणारी पार्टी आहे. मी निश्चितपणे त्याबरोबर सुद्धा आहे. पण इथली लढाई वेगळी आहे आणि एक अजित पवार जिंकू शकत नाही हे त्रिवार सत्य ओपन झालेलं आहे. सगळे रिपोर्ट्स वगैरे सगळे. आणि मग ती सीट जिंकणारच नसेल तर अशी ते हारणार असतील तर मी का नको? मी ह्या पवार आंटी जेवढ्या आहेत ना त्या सगळ्यांचं नेतृत्व किंवा त्याचं प्रतिनिधित्व करायची जर मला संधी मिळत असेल आणि त्याचबरोबर अख्ख्या मतदारसंघाची संधी मिळतो, मी का नको करू? बापू, हे देखील लपलेलं नाही तुमचं आणि अजितदादांचं जे अनेकदा टोलेबाजी पाहायला मिळते. म्हणजे आमदारकीच्या वेळेस अक्षरशः अजितदादांनी जे म्हणलं होतं वाक्य स्टेजवरून, ते आठवतं का दादा? बापू तुम्हाला? मला पूर्ण आठवतंय, पण मी वैयक्तिक माझा राग मी त्यांना माफ काय म्हणलेले ते आठवतं? नाही, मी माफ केलेलं आहे त्यांना. ते आता मला त्यावेळेस बोलले होते, अरे विजय शिवतारे तुझा हवा का किती, तो बोलतो किती, तो कोणाशी बोलतोय बघतोस आता तुला. हे सगळं आता अख्ख्या महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. मी त्यांना माफ केलेलं आहे वैयक्तिकरित्या. मी स्वतःहून
जेव्हा ते इथे युतीमध्ये आले त्यावेळेस पहिल्याच दिवशी जाऊन भेटलो त्यांना, त्यांचा सत्कार केला. चला हे वितुष्ट संपून, पण ते त्यांची गुरमी जाणार नाही आणि ती माझ्यासाठी नाही, कदाचित ऐतिहासिक नियतेने दिलेलं मला हे असाइनमेंट आणि काम असेल. कदाचित त्याचमुळं तुम्ही थेट लोकसभा, तुम्हाला माहिती आहे की बारामतीची ही जागा महायुतीमध्ये राष्ट्रवादी अर्थात अजित पवार गटाकडे जाणार आहे, तरी देखील तुम्ही हट्ट धरलाय. हे बघा, 2014ला मी प्रयत्न केला होता, 2019ला मी प्रयत्न केला होता.